नागपूर येथील एका कार्यक्रमामध्ये बागेश्वर धामचे प्रमुख बागेश्वर महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बिनडोकपणाचे वक्तव्य केले आहे। त्यांनी जे वक्तव्य केले आहे तसे इतिहासात कोठेही नाही। प्रथम त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनचरित्राचा आणि इतिहासाचा अभ्यास करावा आणि नंतर बोलावे। जर त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल इतिहास जाणून घ्यायचा असल्यास त्यांनी महाराष्ट्रामध्ये यावे आणि इतिहास समजावून घ्यावा। अशा अर्धवट बागेश्वर बाबावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मराठा महासंघाचे ज्येष्ठ नेते दास शेळके यांनी केली आहे। नागपूर येथील एका कार्यक्रमामध्ये बागेश्वर महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास यांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। त्यांचं वक्तव्य पाहत असताना ऐकत असताना असं वाटतं की या माणसाला इतिहासाचं काही सुद्धा ज्ञान नाहीये। कारण इतिहासामध्ये अद्यापपर्यंत समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झाली असं कुठलाही कागदोपत्री पुरावा उपलब्ध नाही। असा असताना हा बागेश्वर धामचा बिनडोक महाराज जे काय तिथं बडबड केलेलं आहे आणि हे वक्तव्य करत असताना त्या व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहनराव भागवत, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित असताना त्यांच्यासमोर हे वक्तव्य केलं गेलेलं आहे। परंतु या वरील नेत्यांनी कोणत्याही प्रकारचा खुलासा ताबडतोब केलेला नाहीये किंवा त्यांना थांबवून हे चुकीचं आहे असं म्हणण्याचं धाडस सुद्धा यांनी केलेलं नाहीये। या कार्यक्रमाच्या नंतर मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जी भूमिका मांडली ती मला योग्य वाटते, परंतु हीच भूमिका त्यांनी त्या व्यासपीठावर मांडणं अत्यंत गरजेचं होतं। आणि हे एक महाराष्ट्रामध्ये एक षडयंत्र सुरू आहे। महाराष्ट्रामधले जे काही महापुरुष झालेले आहेत त्यांच्या बाबतीत काही थोड्या दिवसानं एकानं वक्तव्य करायचं, काही कालावधी उलटला की अजून एकानं वक्तव्य करायचं, असे वक्तव्य महापुरुषांच्या बाबतीत वेडीवाकडी करून काही पण बरळत आहेत सध्या हे। त्यामुळं असे जे काही वक्ते आहेत, वादग्रस्त वक्तव्य करालेले आहेत, त्यांच्यावर महाराष्ट्र शासनानंच कायदेशीर कडक कारवाई करावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि फास्ट ट्रॅक कोर्टात हे गुन्हे दाखल करून लवकरात लवकर या केसेसचा निकाल लावावा। लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।